नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत मजबूत आणि घनदाट केसांसाठी आयुर्वेदिक पद्धतीने तेल घरीच कशा प्रकारे बनवता येईल। केसांच्या अनेक समस्यांपैकी केस गळतीची समस्या फारच त्रासदायक वाटते। केस गळतीला एकदा सुरुवात झाली की थांबायचं नावच घेत नाही। केस गळू लागले की केसांचं प्रमाण हळूहळू कमी होऊन आपल्याला टक्कल पडेल की काय अशी अनेकांना भीती असते। केस एकदा का गळू लागले की फक्त केस गळती सुरू राहते, पण नवीन केस मात्र येत नाहीत। अशा परिस्थितीत केसांचं आरोग्य आणि सौंदर्य दोन्ही हरवून जातं। आता केस गळतीचे अनेक कारण असू शकतात, जसे की आनुवंशिक म्हणजे ज्याला आपण जेनेटिक असे म्हणतो, हार्मोनल बदल असतील, ताण असेल, पौष्टिक आहाराची कमतरता असते आणि काही वैद्यकीय परिस्थितीत सुद्धा केस गळती होऊ शकते। आता त्यातील प्रमुख मेन कारण जे आहे मी सांगितलं, आनुवंशिक म्हणजे जेनेटिक। केस गळतीचे सर्वात सामान्य कारण म्हणजे आनुवंशिक टक्कल पडणे, म्हणजे ज्याला आपण अँड्रोजेनेटिक ॲलोपेसिया म्हणतो, जे पुरुष आणि स्त्रिया या दोघांमध्ये होऊ शकतं। आता नंबर 2चं जे आहे हार्मोनल बदल। हार्मोनल बदल शक्यतो महिलांमध्ये गरोदरपण असतील, बाळंतपण असेल, रजोनिवृत्ती किंवा थायरॉईडची समस्या यांसारख्या हार्मोनल बदलामुळे केस गळती होऊ शकते। शरीरात DHT नावाचा जो हार्मोन असतो त्याचे प्रमाण वाढल्यास देखील केस गळतात। मग ते बदल जेंट्स आणि लेडीज या दोघांमध्ये होऊ शकतात। आता नंबर 3रा पॉईंट होता आपला ताण। ताण म्हणजेच काय, ज्याला भावनिक किंवा शारीरिक ताण असेल तर त्यांच्या बाबतीत सुद्धा केस गळतीचं ते मुख्य कारण ठरू शकतं। आता नंबर 4था पॉईंट होता आपला पौष्टिक आहार। आपल्या लाईफस्टाईलमध्ये जर पौष्टिक आहार नसेल तर शरीरात लोह, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन B आणि इतर आवश्यक पोषक तत्वांची कमतरता होऊ शकते आणि त्यामुळे केस गळती होऊ शकते। सतत सुरू असणारी केस गळती थांबवून त्या जागी नवीन केस उगवण्यासाठी आपण काही घरगुती साधे सोपे उपाय करून पाहू शकतो। केस गळतीचे प्रमाण कमी करून नवीन केस उगवून त्यांची पटापट वाढ व्हावी यासाठी खास घरगुती पदार्थांच्या मदतीने आपण खास पारंपरिक पद्धतीचं तेल तयार करू शकतो। या घरगुती तेलाचा मसाज केसांवर केल्यास केस गळती थांबवून त्या जागी नवीन केस उगवून आपले केस लांबसडक, घनदाट आणि मजबूत येण्यास मदत मिळते। तुम्ही पाहू शकता यामध्ये मी काही झाडांची पानं यूज केली आहेत, काही फुलं आहेत, काही जडीबुटी आहेत ज्या ड्राय आहेत, काही आपल्या दैनंदिन वापरातल्या गोष्टी तुम्हाला दिसत असतील, जसे शिकाकाई आहे, रिठा आहे, मेथीदाणा आहे, झेंडूची फुलं दिसत आहेत तुम्हाला, निशिगंधाची फुलं दिसत आहेत, चमेलीचे दिसत आहेत, कडुनिंबाची पानं दिसत आहेत। या बऱ्याच गोष्टी, आपली तुळशीची पानं असतील, अशा बऱ्याच गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या गोष्टी मी त्यात यूज केलेल्या आहेत। आणि एका बॅगमध्ये तुम्हाला जे दिसते पावडर, तर ती पावडर जी आहे आपली 85 म्हणजे 85 वनस्पतींची जी ड्राय वनस्पती असतात त्यांची पावडर आहे। आणि हीच पावडर आहे जी मेन आपल्याला हेअर रिग्रोथ करायला मदत करते। अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, जी माहिती मिळेल।